परिणाम. कोणते परिणाम होते पापाचे? शाप. पापाचे परिणाम काय होते? शाप होते. पाप केल्याने शाप होत होते. आणि शाप काय होते? अनुवादाच्या पुस्तकात शाप आपण वाचले तर काय होते? आजार, मानसिक दुःख, अशांती, सर्व गोष्टीची कमतरता, गरिबी. हालेलुया. सर्व घेतलं की नाही? काय ठेवलंय? नाही. आणि तो जो टांगलेला आहे तो शापित आहे. त्याने आपले शाप आपल्यावरती घेतले आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला दिले. हालेलुया. आपली दुखणी त्यानं घेतली आणि त्याचं आरोग्य आपल्याला दिलं. त्याला बसलेल्या मारांच्या बळाने तुम्हाला आरोग्य मिळालं आहे. पण हे कधी मिळेल? जर मी त्याच्याशी एक होईल तर. हालेलुया. जर मी त्याच्याशी अलग असेल तर मला काहीच मिळणार नाही. मला पाहिजे तेव्हा मी एक होईन, पाहिजे तेव्हा मी वेगळा होईन असं नाही आहे ना. नवरा बायको काय पाहिजे तेव्हा एकत्र येतात, पाहिजे तेव्हा बाहेर जातात का? ते जन्मभर एका कराराने बांधलेले आहेत की नाही? मरेपर्यंत मी तुझा पती, तू माझी पत्नी. बरोबर की नाही? मग प्रभूशी एक होणं कधी आहे? रोज. जेव्हा मी त्याच्याशी जडलेला असतो तेव्हा त्याचे आशीर्वाद, त्याचं आरोग्य, त्याचं जीवन मला मिळतं. हा आहे बाप्तिस्माचा करार. हा प्रभूने आपल्याला घेण्यास, शिष्यांना देण्यास सांगितला. आणि दुसरी गोष्ट आपल्याला सांगितली, प्रभूचं भोजन, त्याचं मांस आणि त्याचं रक्त पिणं, त्याच्याशी एक होणं. हालेलुया. ह्या दोन्ही गोष्टी प्रभूशी आपल्याला एक होण्याचं दर्शवितात की तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला काहीच करू शकत, तुम्ही काही करू शकत नाही. देवाने माणसाला सरळ असं निर्माण केलं, आपल्या प्रतिरूपात निर्माण केलं. म्हणजे नक्की कसं निर्माण केलं? देवाने माणसाला कसं निर्माण केलं? आपल्या प्रतिरूपात. म्हणजे आरशामध्ये पाहिलं तसं आपण स्वतःला दिसतो, तसं देव जेव्हा आपल्याकडे पाहत होता तेव्हा त्याला तोच दिसत होता. प्रतिरूप म्हणजे काय? आरसा. आरशात जे आपल्याला प्रतिबिंब दिसतं तसं देवाला आदामामध्ये तोच दिसत होता. ते एक होते. देव कोण आहे? प्रीती आहे. बरोबर? देव कोण आहे? प्रीती आहे. मग जेव्हा पाप आलं, आदामानं आणि एवेनं पाप केलं, तेव्हा काय निघून गेलं? प्रीती निघून गेली. हालेलुया. काय निघून गेलं? देवावरची पण प्रीती निघून गेली आणि एकमेकावरची पण प्रीती निघून गेली. मग माणूस जनावरासारखा झाला. काय? देवाची प्रीती आपल्यात नसेल तर आपण कोण आहोत? जनावर. काय? बरोबर की नाही? आता जगातली लोक कोण आहेत? माणसं आहेत? नाही. कोण आहेत? देवाच्या प्रीतीशिवाय माणूस माणूस नाही. कारण जे जनावरं करतात त्यापेक्षा भयानक गोष्टी माणसं करतात. हालेलुया. मग माणसाला ते प्रतिबिंब, ते प्रतिरूप परत देण्यासाठी देवाला त्याचा पुत्र पाठवावा लागला. त्याची प्रीती पुन्हा आपल्यात भरण्यासाठी, त्याचं प्रतिबिंब, त्याचं रूप आपल्यात देण्यासाठी त्याने त्याच्या पुत्राला पाठवलं. देवाने माणसावर, जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला पुत्र दिला, त्याची प्रीती दिली. आपण देवावर पहिली प्रीती केली असं नाही, तर त्याने आपल्या प्रीतीचे प्रमाण असे दिले आहे की आपण पापी होतो, आपण दुर्बळ होतो, आपल्यात ताकद नव्हती, आपण त्याचे वैरी होतो, त्याच्या जीवनापासून दूर गेलेले होतो, त्याची प्रीती आपल्यात नव्हती. तेव्हा त्याने आपल्या पुत्राला आपल्यासाठी दिले. हालेलुया.
त्याच्या पुत्रानं आपल्यावरती प्रीती केली आणि स्वतःला आपल्यासाठी वधस्तंभावर दिले. इतकेच नाही तर आपल्याला स्वतःला आपल्यामध्ये राहण्यासाठी दिले. देव आमच्यामध्ये राहायला आला. ही होती देवाची योजना की मी पुन्हा त्यांच्यामध्ये वस्ती करावी. जे आदामानं घालवलं ते मी पुन्हा त्यांच्यामध्ये घालावं. जे आदामाची प्रीती होती ती त्यानं पापामुळे घालवून टाकलेली, त्यामुळे त्याची संततीही तशीच झाली. एका माणसामुळे पाप जगात शिरलं, पण एका नाही माणसामुळे नाही पण आम्हाला मिळालं, तो आहे येशू ख्रिस्त. आता मला सांगा, सर्वांच्या मनात आणि हृदयात देवाची प्रीती असेल तर काय होईल? जगामध्ये सर्वांमध्ये देवाची प्रीती आहे तर काय होईल? देवाचं राज्य. हालेलुया. मग जगामध्ये काय आहे? कोणाचं राज्य आहे? सैतानाचं. का? कारण देवाची प्रीती त्यांच्या हृदयात नाही. हालेलुया. आपण बँकमध्ये लाईन लावतो नाही का? पहिलं कोण, पहिलं कोण, पहिलं कोण? अरे एवढी मोठी लाईन आहे. कोण म्हातारा आलं तरी आपण सांगतो मागे उभा राहा, मी पहिला. पण माझ्यात देवाची प्रीती असेल तर मी सांगेल तुम्ही पुढे जा, तू पुढे जा, मी थांबेन. ही आहे देवाची. आणि सर्वांनी असं केलं तर काय होईल? तेच करण्यासाठी येशू आला की माझी प्रीती त्यांच्यात असावी. मी जशी तुम्हावर प्रीती केली आहे तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जे तुमच्यावरती प्रीती करतात त्यावरती तुम्ही प्रीती केली तर काय फायदा? पापी तसे करतात. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शत्रूवरती प्रीती करा, त्यांना क्षमा करा, म्हणजे स्वर्गातील बाप तुम्हाला क्षमा करेल. तुम्ही सर्व समर्थाचे मुलगे व्हाल. हालेलुया. भरून घ्यायची ती प्रीती. हालेलुया. मी प्रभूवरती किती प्रीती करतो ह्यापेक्षा प्रभूने माझ्यावरती किती प्रीती केली हे मी जाणलं तर माझी प्रीती पूर्ण होईल. आपण काय करतो? मी किती प्रभूवरती प्रीती करतो, मी किती करतो, मी किती करतो, मी किती करतो, नाही? हालेलुया. त्यापेक्षा लक्ष लावा की प्रभूने माझ्यावरती किती प्रीती केली आहे. तुम्ही कधीच पडणार नाही, तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. तुमचं हृदय प्रेमानं भरलेलं असेल, कारण त्यानं आपला आत्मा, प्रीतीचा आत्मा आपल्यामध्ये ओतलेला आहे. प्रीतीशिवाय माणूस माणूस नाही, जनावर आहे. हालेलुया. आणि सैतान काय चोरून नेतो? प्रीती. हालेलुया. त्याचे शिष्य काय करतात? प्रीती. बघा, तुम्ही दुकानात जाता, आपण कसे वागतो दुकानदाराशी? हे ह्या भरा नाही, ह्या काय मला फसवून दिला, हां हां. आपण काय करतो? मी कोणीतरी आहे, पण जर मी त्याच्याबरोबर हसून वागलो नाही का, मी हसलो, त्याच्यावर प्रेम केलं, त्याला कसं वाटेल की इतका मोठा माणूस माझ्याबरोबर हसतो, माझ्यावर बसतो, माझ्यावर खेळ बसतो, माझ्या नीट बोलतो. काय होईल? जिंकायचं आहे ना. कसं जिंकायचं लोकांना? देवाने आपल्याला कसं जिंकलं? येशूने आम्हाला कसं जिंकलं? प्रीतीनं. बाकी काहीच नाही. देवाची आपण प्रीती जाणली म्हणून आपण त्याला घेतलं. त्यानं मला प्रीतीनं जिंकलं आहे आणि तो सांगतो तुम्हीही जगाला जिंका, प्रीतीनं जिंका. हालेलुया. हे सर्व करण्यासाठी प्रभूला वधस्तंभी मरावं लागलं. जे आदामानं घालवलेलं ते प्रभूनं आपल्याला परत दिलं. हालेलुया. आमेन. वलंडणाचा सण. वलंडण म्हणजे ओलांडून जाणं. त्यांच्यावरती मरण येणार होतं. 10वी पिढ्या काय होती की प्रथम जन्मलेला मरेल, नाही का? वाचूया आपण निर्गम 12वा अध्याय. वलंडन सण काय आहे? निर्गम 12वा अध्याय
पान नंबर 89 1 ते 13. निर्गम 12वा अध्याय. आणि मिशर देशात यहोवा मोसेशी व अहरोनाशी बोलला. तो म्हणाला, हा महिना तुम्हाला महिन्यांचा प्रारंभ होईल. हा तुम्हाला वर्षाचा पहिला महिना होईल. तुम्ही इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्हातील प्रत्येकाने आपापल्या वडिलांच्या घराण्याप्रमाणे आपणासाठी कोकरू घ्यावे. प्रत्येक घरासाठी 1 कोकरू घ्यावे. आणि जर कोकरू खाण्याला घरातील माणसे थोडी असली तर त्याने आणि त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने मिळून आपापल्या घरातल्या जीवांच्या संख्येप्रमाणे ते घ्यावे. प्रत्येकाच्या खाण्याच्या प्रमाणावरून तुम्ही कोकरासाठी माणसे मोजा. तुमचे कोकरू 1 वर्षाचा नर असून निर्दोष असावे. तो तर तुम्ही मेंढरातला किंवा शेळ्यातला घ्यावा आणि तुम्ही याच महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत राखावे. मग इस्रायलाच्या मंडळीच्या साऱ्या जमावाने संध्याकाळच्या वेळी ते कापावे आणि त्यांनी त्याचे काही रक्त घ्यावे आणि ते ज्या घरांमध्ये ते खातील त्याच्या दोन्ही दारबाह्यावर व कपाडपट्टीवर ते लावावे. आणि त्यांनी त्याच रात्री विस्तवाने भाजलेले त्यांचे मांस व बेखमीर भाकर खावी. कडवट भाजीबरोबर ते खावे. त्यातले काही कच्चे किंवा पाण्यात शिजवलेले खाऊ नका, तर विस्तवाने भाजलेले असे ते खा. त्याचे डोके, त्याच्या पायांसुद्धा व त्याच्या आतड्यांसुद्धा खा. आणि तुम्ही त्यातले काही सकाळपर्यंत राहू देऊ नका. सकाळपर्यंत त्यातले काही राहिल्यास तुम्ही ते विस्तवाने जाळून टाका. आणि तुम्ही ते असे खा, तुमच्या कमरा बांधलेल्या, तुमच्या पायात तुमची पायतने व तुमच्या हातात तुमची काठी असता तुम्ही ते घाईघाईने खा. ते यहोवाचं वल्हांडण आहे. कारण त्याच रात्री मी मिस्र देशात येथून तेथून फिरेन आणि मिस्र देशातील मनुष्याचे व पशूचेही प्रथम जन्मलेले मारीन. आणि मी मिस्राच्या सर्व देवांवर न्यायदंड आणीन आणि मी यहोवा आहे. आणि तुम्ही आहात त्या घरावरील रक्त तुम्हाला खुनेसाठी होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईन. आणि मी मिस्र देशाला मारीन तेव्हा तुमचा नाश करायला तुम्हावर पीडा येणार नाही. हालेलुया. हे ओलांडण सण त्यांना साजरा करायला सांगितलेला की पहिल्यांदा देवानं 9 पिढा पाठवल्या, पण फारोचं हृदय कठीण झालं ना. मग 10वी पिढा काय पाठवली की मी मिस्रामध्ये फिरेन आणि मिस्र देशातले प्रथम जन्मलेले सगळे मरतील. म्हणजे आपल्या राजासनावर बसणारा फारो याच्या प्रथम जन्मलेल्यापासून तो जात्यावर बसणाऱ्या चाकरणीच्या प्रथम जन्मलेल्यांपर्यंत प्रत्येक ज्येष्ठ मुलगा आणि पशुतला प्रथम जन्मलेला प्रत्येक वत्स मरेल. आणि पूर्वी कधी झाला नव्हता व पुढेही कधी होणार नाही असा मोठा आकांत सर्व मिस्र देशात होईल. 11व्या अध्यायात 4 ते 6 मध्ये लिहिलेलं आहे. ही 10वी पिढा येणार होती. परंतु देवांच्या लोकांसाठी एक असं स्थान नेमून ठेवलेलं, एक असा उपाय नेमून ठेवलेला की तो उपाय केल्याने देवाचा क्रोध त्यांच्यावरती येणार नव्हता. ते मरण ओलांडून जाणार होतं. हालेलुया. कसं तर मिस्र देशात यहोवा मोशेशी व अहरोनाशी बोलला. तो म्हणाला, हा महिना तुम्हाला महिन्यांचा प्रारंभ होईल. हा तुम्हाला वर्षाचा पहिला महिना होईल. तुम्ही इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्हातील प्रत्येकाने आपापल्या वडिलांच्या घराण्याप्रमाणे आपणासाठी कोकरू घ्यावे. प्रत्येक घरासाठी 1 कोकरू घ्यावे. आणि जर कोकरू खाण्याला घरातील माणसे थोडी असली तर त्याने आणि त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने मिळून आपल्या घरातल्या जीवांच्या संख्येप्रमाणे ते घ्यावे. प्रत्येकाच्या खाण्याच्या प्रमाणावरून तुम्ही कोकरासाठी माणसे मोजा. तुम्ही काय घ्या? कोकरू घ्या. कोकरू म्हणजे मेंढरू. हालेलुया. जास्त घेऊ नका, कमी घेऊ नका. तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्या.
तुमचे कोकरू 1 वर्षाचा नर असून निर्दोष असावा. नर असून 1 वर्षाचा नर असून निर्दोष म्हणजे दोषरहित. त्याचा पाय लंगडा नसावा, त्याचा डोळा आंधळा नसावा, त्याचा कान कापलेला नसावा, एकदम पूर्ण असावा, त्याच्यात कोणताही दोष नसावा. हे कोणाचं प्रतीक होतं? प्रभू येशूचं. म्हणजे तो पाप विरहित असावा. तो तर तुम्ही मेंढरातला किंवा शेळ्यांतला घ्यावा, बोकडाचं किंवा मेंढराचं घ्यावं, आणि ते तुम्ही याच महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत राखावे. 10व्या दिवशी घ्यावा आणि 14व्या दिवसापर्यंत राखावा. म्हणजे 4 दिवस तर बरं आहे की वाईट आहे, त्याच्या पोटात काय गडबड आहे, मरणार आहे, काय आजार आहे की माहिती पडेल. हालेलुया. कारण दिसायला बरं असेल परंतु मध्ये काय गडबड असेल तर मग 4 दिवस ते ठेवा, त्याला पाळा, त्याला चारा घाला, आणि ते बरं राहिलं तर ते वापरा. मग इस्रायलाच्या मंडळीच्या साऱ्या जमावाने संध्याकाळच्या वेळी ते कापावे आणि त्यांनी त्याचे काही रक्त घ्यावे आणि ते ज्या घरामध्ये ते खातील त्याच्या दोन्ही दारबाह्यांवर व कपाळपट्टीवर ते लावावे. ज्या घरात ते बसून ते भोजन करणार आहेत त्याच्या दारबाह्यावर कोकऱ्याचं रक्त लावावं. आणि त्यांनी त्याच रात्री विस्तवात भाजलेले त्याचे मांस व बेखमीर भाकर खावी. कडवट भाजीबरोबर ते खावे. त्यातले काही कच्चे किंवा पाण्यात शिजवलेले खाऊ नका, तर विस्तवाने भाजलेले असे ते खा. त्याचे डोके त्याच्या पायाबरोबर व त्याच्या आतड्याबरोबर खा. सगळं खायचं आहे. हे काय दर्शवितं? देवाचं वचन. प्रभू येशू कोण आहे? देवाचा शब्द. सर्व खायचं आहे. काही काना आतडी आवडत नाही, काही काना पाय आवडत नाही, काही काना मुंडी आवडत नाही, मटणच आवडते. बरं ते पाहिजे नाही का? बायबलमधलं बरी वचनं पाहिजेत, कठीण वचनं नको. हां ते नको, ते माझ्याने होणार नाही. सर्व खायचं आहे. प्रभू येशूने जे सांगितलं आहे ते सर्व करायचं आहे. हालेलुया. बरोबर की नाही? हां, आतड्याबरोबर त्याच्या पायाबरोबर सगळं खा. आणि तुम्ही त्यातले काही सकाळपर्यंत राहू देऊ नका. ते विस्तवामध्ये भाजलेलं खायचं आहे. म्हणजे पवित्र आत्म्याच्या अग्नीनं ती वचनं घ्यायची आहेत. आपल्याला स्वतःला ती वचनं कळणार नाही. पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणानं ती वचनं आपल्याला घ्यायची आहेत आणि त्यामध्ये वाढायचं आहे. आणि तुम्ही ते असे खा, तुमच्या कमरा बांधलेल्या, तुमच्या पायात तुमची पायतणे व तुमच्या हातात तुमची काठी असता तुम्ही ते घाईघाईने खा. हे यहोवाचे वल्हांडण आहे. कारण त्याच रात्री मी मिसर देशात येथून तेथून फिरेन. काय म्हणाला देव? मी मिसर देशात येथून तिथून फिरेन. मी 9 पिढा दिल्या परंतु फारोनं आपलं अंतःकरण कठीण केलं. त्याने माझ्या लोकांना जाऊ दिलं नाही. त्याने माझ्या लोकांना मोकळं केलं नाही. आता मी 10वी पिढा आणणार आहे. त्यामुळे फारो त्याला माझ्या लोकांना बाहेर सोडावंच लागेल. मिसर देशातील मनुष्याचे व पशुचे सर्व प्रथम जन्मलेले मारीन आणि मी मिस्राच्या सर्व देवांवर न्यायदंड आणीन. मी यहोवा आहे. मी हे करणारच आहे. हे आज काय दर्शवितं? ज्यानं प्रभू येशूला घेतलं नाही त्याच्यावरती देवाचा क्रोध आहे. हालेलुया. ज्यानं मेंढराला घेतलं नाही, ज्यानं मेंढराचं रक्त खाल्लं नाही, त्याचं मांस खाल्लं नाही, त्याचं रक्त पिलं नाही, त्याच्यावरती देवाचा क्रोध आहे. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. कोणी असं म्हणू शकणार नाही मी कधीच पाप केलं नाही. कारण एका माणसाकडून पाप सर्व जातीमध्ये पाप शिरलं. हालेलुया.
एका माणसाकडून, आदामाकडून त्याच्या सर्व संतानांमध्ये पापी स्वभाव शिरला. त्यामुळे सर्वांनी पाप केले आहे आणि सर्वजण देवाच्या क्रोधाखाली होते. परंतु एक देवानं उपाय नेमून ठेवला की माझा पुत्र, त्याच्यावर जो विश्वास ठेवेल तो तारला जाईल. त्याचं मांस जो खाईल, त्याचं रक्त जो पिईल, त्याला जीवन असेल. हालेलुया. आपलं लपण्याचं ठिकाण आहे येशू ख्रिस्त. त्याच्या रक्ताखाली आपण आहोत. हालेलुया. वचन 13, आणि तुम्ही आहात त्या घरावरील रक्त तुम्हाला खुणेसाठी होईल, आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईन. मी जेव्हा तुम्हाला पाहीन की तुम्ही ख्रिस्ताला धारण केलेलं आहे, तुम्ही ख्रिस्ताशी करार केलेला आहे, तुम्ही ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त ह्याचे भागीदार झाला आहात, मी तुम्हाला ओलांडून जाईन. जे जगावर येणार नाही ते मी तुम्हावर येऊ देणार नाही. जे शाप जगावरती आहेत ते तुम्हावरती येणार नाही. फक्त तुम्ही माझ्यामध्ये एक व्हा. मी जसा पित्यामध्ये एक आहे तसे तुम्ही माझ्यामध्ये एक व्हा. आणि मी मिसर देशाला मारीन तेव्हा तुमचा नाश करायला तुम्हावर पीडा येणार नाही. आपण देवाच्या छत्राखाली आहोत. हालेलुया. देवानं आपल्याला लपण्याचं ठिकाण दिलेलं आहे, ते आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. आपण आपली पापे पदरी घेतली, कबूल केली आणि सोडून दिली तर आपल्या पापांची क्षमा होते. हालेलुया. बरोबर. योहान 1:29, हा कोकरू कोणाचं दर्शक होता? जे जुन्या करारात आहे ते सर्व दाखले आणि दर्शके आहेत, प्रतिरूप आहेत. पण जो येणार होता तो खरा होता. हालेलुया. जुन्या करारात प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्व काय आहे? दर्शक, फोटो. नवीन करारामध्ये ते पूर्ण झालेलं आहे. येशू ख्रिस्तामध्ये सर्व नियमशास्त्र पूर्ण झालेलं आहे, सर्व काही. हालेलुया. हा देवाचा कोकरू कोणता होता? योहान 1:29, दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपल्याकडे येताना पाहून म्हटले, हा पहा जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा कोकरा. योहान 1:29, दुसऱ्या दिवशी त्याने म्हणजे योहानाने येशूला आपणाकडे येताना पाहून म्हटले, हा पहा जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा कोकरा. जगाचे पाप म्हणजे किती असतील हो? आपली पापे स्वतःची किती असतील? विचाराने केलेली पापे ही पापी असली तर आपली पापे किती? बापरे. आणि जगाचे 2000 वर्षापूर्वीची लोकांची सर्व पापे आतापर्यंत किती असतील? काही कल्पना? हालेलुया. जगाची पापे वाहून नेणारा, क्षमा करणारा असा कोणता देव आहे जो पापांची क्षमा करतो? आहे कोणता? आहे? आहे का? नाही. असा कोणताही देव नाही जगामध्ये जो पापांची क्षमा करतो. फक्त ख्रिस्त येशू. हालेलुया. कारण त्याचं नावच तसं आहे. येशू म्हणजे काय? तारणारा. तो आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून तारील. त्याचा नावाचा अर्थच तो आहे. यहोवा तारणारा, यहोवा वाचवणारा, यहोवा बचाव करणारा, यहोवा बरं करणारा म्हणजे येशुआ, यहोशुआ. इब्री भाषेत येशूचं नाव काय आहे? यहोशुआ. म्हणजे यहोवा तारणारा, यहोवा वाचवणारा, यहोवा सोडवणारा, यहोवा मुक्त करणारा, यहोवा बरं करणारा, यहोवा सांभाळणारा. सगळं काही येशू नावात आहे. हालेलुया. सर्वात उंच नाव, सर्वात श्रेष्ठ नाव जे कोणालाही दिलं नाही ते येशू नाव, ज्या नावात क्षमा आहे. हालेलुया.
जगाची पापे वाहून नेणारा देवाचा कोकरा. मग आता रक्तच का? रक्तच का? प्रभू येशू ख्रिस्ताला रक्तच का वाहावं लागलं? त्यानं अशीच क्षमा का नाही केली? त्याला वधस्तंभावरती रक्तच का वाहावं लागलं? रक्त पाडल्या वाचून रक्तच का? पाप क्षमा नाही. तर असं लिहिलं आहे इब्रिकरासपत्र 9-22 अध्याय 9 अध्याय 22 वचन. इब्री 9:22. आणखी नियमशास्त्राप्रमाणे बहुतेक सर्व वस्तू रक्ताने शुद्ध होतात आणि रक्त पाडल्या वाचून पाप क्षमा होत नाही. हालेलुया. नियमशास्त्राप्रमाणे बहुतेक सर्व वस्तू रक्ताने शुद्ध होतात. जुन्या करारात याजक काय घेऊन जायचा? रक्त. काय शिंपडायचा? रक्त, कोकऱ्याचं रक्त. वर्षातून एकदा तो जायचा स्वतःच्या पापासाठी आणि लोकांच्या पापासाठी. वर्षातून एकदा तो अतिपवित्र स्थानात जायचा आणि रक्त शिंपडायचं पापांची क्षमा व्हावी म्हणून. मग रक्तच का? कारण रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा होत नाही. रक्त काय दर्शवितं? जीवन. म्हणजे मेल्याशिवाय पापाची क्षमा होणार नाही. इर्मया 2:22 मध्ये काय लिहिलंय बघा. इर्मया 2:22. इर्मया 2 अध्याय 22 वचन, पान नंबर 905. पान नंबर 905 इर्मयाचं पुस्तक 2 अध्याय 22 वचन. जरी तू आपणास खारानं धुतलं व पुष्कळ साबण आपल्या अंगाला लावला तरी माझ्या पुढे तुझा अन्यायाचा डाग आहे असे प्रभू यहोवा म्हणतो. काय म्हणतोय प्रभू? जरी तू आपणास खाराने धुतले व पुष्कळ साबण आपल्या अंगाला लावला तरी माझ्या पुढे तुझा अन्यायाचा डाग आहे असे प्रभू यहोवा म्हणतो. तू किती पाण्यात डुबक्या मारल्या, गंगेत मार नाही तर कुठे मार, तुझ्या अन्यायाचा डाग माझ्या पुढे आहे. जगातील कोणतीही वस्तू किंवा कोणतीही शक्ती पाप क्षमा करू शकणार नाही. काहीच पापाची क्षमा मिळणार नाही. कोणीही नाही जो पापांची क्षमा करतो. असं काहीही नाही जे पापांची क्षमा करेल. एकच गोष्ट, कोकऱ्याचं रक्त. पापांची क्षमा कशी मिळते? कोकऱ्याच्या रक्ताद्वारे, येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आपल्याला पापांची क्षमा मिळते. बाकी असं काहीच नाही. तू किती धू, 1000 रुपयाचा साबण लाव, पण तुझ्या अन्यायाचा डाग जाणार नाही प्रभू म्हणतो. हालेलुया. का? तर पाप रक्त सांडल्या वाचून पापांची क्षमा होणार नाही. लेवीय 17:11 मध्ये काय लिहिलंय की देहाचे जीवन रक्तात आहे. लेवी 17 अध्याय 11 वचन. रक्तच का? बाकी का नाही? हार का नाही? तेल का नाही? दिवे का नाहीत? दगड का नाहीत? दोंडे का नाहीत? रक्तच का? लेवी 17:11. कारण देहाचे जीवन रक्तात आहे आणि तुमच्या जीवांकरिता प्रायश्चित करायला मी ते तुम्हाला वेदीवर दिले आहे. हालेलुया. कारण ते रक्त त्यात असलेल्या जीवनामुळेच प्रायश्चित करणारे असे आहे. देहाचे जीवन रक्तामध्ये आहे. देहाचे जीवन कशात आहे? रक्तात आहे. आता माझं खून करायचं आहे, मला खून केल्याने काय होतं? खून कसा करतात? खून कसा करतात?
सांगा, कधी खून बघितला नाही? पिक्चरमध्ये बघितलं की नाही? चाकू, बंदूक, डोक्यात फटका, घसा दाबणं, गळफास घेणं. हालेलुया. मग माणसाला मारायचं असेल तर काय करावं लागेल? रक्त काढायला लागतं, त्याचं रक्त पाडायला लागेल. बरोबर का? खून करतात म्हणजे काय करतात? त्याचं रक्त काढतात, नाही का? गोळी लागली का काय होतं? रक्त बाहेर येतं. माणूस आजारी का होतो? बोला. त्याचं रक्त अशुद्ध होतं. माणसाचे जीवन, देहाचे जीवन त्याच्या रक्तात आहे. आजार म्हणजे काय? रक्तातला दोष, रक्त अशुद्ध असणं. मग जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात तो काय सांगतो तुम्हाला? रक्त तपासा. हालेलुया. मग जीवनाचं गुज कशात आहे? रक्तात. तुमचं रक्त वाहत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. रक्त व्हायचं थांबलं तर आपण गळा दाबतो तेव्हा काय करतो? रक्त थांबवतो. बरोबर. मग देहाचं जीवन कशात आहे? रक्तात आहे. तेच इथे लिहिलंय की देहाचे जीवन रक्तात आहे आणि तुमच्या जीवाकरता प्रायश्चित्त करायला मी ते तुम्हाला वेदीवर दिले आहे. कोकराचं रक्त तुमच्या जीवाचं प्रायश्चित्त, पापांना क्षमा मिळण्यासाठी मी वेदीवर दिलेलं आहे. कारण ते रक्त त्यात असलेल्या जीवनामुळे, रक्तामध्ये काय आहे? जीवन. रक्त अशुद्ध तर आजार, मरण. आपण गोळी घेतो म्हणजे नक्की काय करतो? औषध घेतो म्हणजे नक्की काय करतो? औषधं कशाला घेतो आपण? रक्त शुद्ध करण्यासाठी. रक्तात जो अशुद्धपणा आहे, जे व्हायरस आहेत, जे आपल्याला आजारी करत आहेत, ते मारण्यासाठी, म्हणजे रक्त शुद्ध करण्यासाठी आपण औषध घेतो. बरोबर. नुसतंच घेतो मजा वाटते का? नाही. रक्त शुद्ध झालं म्हणजे आपण निरोगी होतो. कारण देहाचं जीवन रक्तात आहे. त्याच्यात असलेल्या जीवनामुळे प्रायश्चित्त करणारे असे आहे. म्हणून मी इस्रायलाच्या संतानात सांगितले आहे की तुम्हातल्या कोणत्याने जीवाने रक्त खाऊ नये. तुम्हामध्ये उपरी म्हणून राहणारा कोणी परका यानेही रक्त खाऊ नाही. जुन्या करारात ते दिलेलं की रक्त खाऊ नाही, कारण देहाचं जीवन रक्तात आहे. पापाचं वेतन काय आहे? मरण. म्हणजे पाप केलं म्हणजे काय येतं? मरण. मग मेलो का पाप केल्यावर? मग काय मेलं? आपला मधला माणूस, देवाचं सान्निध्य निघून जातं. पापामुळे काय होतं? प्रीती निघून जाते, देवाचं प्रतिरूप निघून जातं. आपण जनावरासारखे होतो. एझेकिएल 18 अध्याय वचन 20. एझेकिएल 18 अध्याय वचन 20. एझेकिएल 18 अध्याय वचन 20. पान नंबर 1010. पान नंबर 1010. एझेकिएल 18:20. जो जीव पाप करतो तो मरेल. मुलगा बापाचा अन्याय वाहणार नाही आणि बाप मुलाचा अन्याय वाहणार नाही. न्यायीचे न्यायीपण त्याच्यावर राहील आणि दुष्टाचे दुष्टपण त्याच्यावर राहील. जो जीव पाप करतो तो मरेल. मुलगा बापाचा अन्याय वाहणार नाही. आपण दुसऱ्याचा अन्याय वाहू शकत नाही. आपल्याला स्वतःचा हिशोब द्यायचा आहे. माणसाला एकदाचं मरणं आणि न्याय होणं नेमून ठेवलेलं आहे आणि प्रत्येकजण आपल्याविषयीचा, स्वतःविषयीचा हिशोब देवाला देईल. आपल्याकडे आपल्या बापाचा हिशोब मागेल का देव? आपल्या मुलाचा नाही. आपल्याला स्वतःला हिशोब द्यायचा आहे. बाप मुलाचा अन्याय वाहणार नाही. नाहीचे नाही पण त्याच्यावर राहील. जर तो नाही असला तर वाचेल आणि दुष्टाचे दुष्टपण त्याच्यावर राहील. म्हणजे प्रत्येकाला हिशोब द्यायचा होता, प्रत्येकाला न्यायी व्हायचं होतं, पण असा कोणीच नव्हता. एकही न्यायी नव्हता.
का? कारण आदामाद्वारे सर्वांमध्ये पाप शिरलेलं आहे. सर्वांनी पाप केलेलं आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेले. असं कोणी म्हणू शकत नव्हता मी पापी नाही, कोणीही नाही. हालेलुया. रोमकरासपत्र 6 अध्याय 23 वचन, पापाचे बदवतन मरण होतं. रोम 6:23, पान नंबर 1362. कारण पापाची मजुरी मरण आहे, परंतु देवाचे कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये सर्व कालचं जीवन आहे. हालेलुया. पापाचं मजुरी मरण आहे. हे कोणतं मरण आहे? दुसरं मरण आहे, नरकातलं मरण आहे. मेल्यानंतर नरकात सार्वकालिक मरण भोगणं हे मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. मग सर्वांनी पाप केलेलं म्हणजे सर्वजण कुठे जाणार होते? नरकात. काही आशा होती? नाही. आपल्याला प्रभूनं बोलावलं नसतं आणि आपण मेलो असतो तर कुठे गेलो असतो? नरकात. आपण देवाचे किती आभार मानले पाहिजेत की प्रभू तुझ्या पुत्राची सुवार्ता तू मला कळवलीस, तुझ्या पुत्राचं ज्ञान तू मला दिलंस की मी वाचवला गेलो. किती धन्यवाद, किती आभारी असलं पाहिजे आपण. हालेलुया. आपण मानतो आभार देवाचे की प्रभू तुम्हाला नरकाचपासून वाचवले. पापाची मजुरी मरण आहे, परंतु देवाचे कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये सर्व काळचे जीवन आहे. ख्रिस्तामध्ये काय आहे? सर्व काळचं जीवन. एकीकडे सर्व काळचं मरण, एकीकडे सर्व काळचं जीवन. जीवन आणि मरण हे मी तुझ्या पुढे ठेवले आहे. आशीर्वाद आणि शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहे. चांगलं आणि बरं मी तुझ्या पुढे ठेवलं आहे. त्यामुळे तू आणि तुझ्या संतानांनी जगावं म्हणून तू जीवन निवडून घे, आशीर्वाद निवडून घे. रोजचा निर्णय आहे. मला काय पाहिजे? जीवन पाहिजे, मरण पाहिजे. एकीकडे जीवन आहे, एकीकडे मरण आहे. एकीकडे कोकरा आहे, एकीकडे सैतान आहे. आपण कुणाचं ऐकतो? आपण कुणाला घेतो? फक्त एक दिवस गुड फ्रायडे साजरा करायचा झालं? नाही. रोज प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण मी माझ्या शरीरात वागवतो. पौल म्हणतो मी रोज मरतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण मी माझ्या शरीरात वागवतो जेणेकरून त्याचं जीवनही माझ्या या शरीरात प्रकट व्हावं. ख्रिस्त माझ्यामध्ये जगावा रोज. हालेलुया. जुन्या करारात प्रायश्चित्त म्हणजे पापांची क्षमा होण्यासाठी होमार्पणाचा विधी होता ना. होमार्पण करायला लागायचं. मी होमार्पण करायचं म्हणजे माझ्या पापांची क्षमा झाली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाच्या वेळेला पण होमार्पण म्हणून पारवे दिली ना. पारवे अर्पण केली की नाही? हो. हा विधी येणाऱ्या खऱ्या पापार्पणाचे दर्शक होता. जुना करार काय होता? रूपक, पिक्चर, फोटो, असलियत नाही. जो येणार होता त्याचा फोटो होता, रूपक होतं. हालेलुया. बघा कसं होतं. लेविटिकस, लेविय 1 अध्याय. हे कसं असायचं? हे काय होतं? होमार्पण कसं करत होते आणि त्यांच्या पापांची क्षमा कशी मिळत होती? 3 ते 9 लेवीय 1 अध्याय 3 ते 9 आपण वाचू. पान नंबर 133, लेवीय 1 अध्याय 3 वचन. जर त्याचे अर्पण गुराच्या खिल्लारातील होमार्पण असेल तर त्याने निर्दोष नर अर्पावा. यहोवासमोर आपण मान्य व्हावे म्हणून त्याने तो सभामंडपाच्या दारापुढे आणावा आणि त्याने आपला हात होमार्पणाच्या डोक्यावर ठेवावा. मग त्याच्यासाठी प्रायश्चित म्हणून तो मान्य केला जाईल आणि त्याने गोरा यहोवासमोर कापावा. मग अहरोनाचे मुलगे जे याजक
त्यांनी त्याचे रक्त आणावे आणि सभामंडपाच्या दारापुढे जी वेदी आहे तिच्यावर चहूकडे ते रक्त शिंपडावे. आणि त्याने होमार्पणाचे कातडे काढावे. मग तो कापून त्याचे तुकडे करावे. आणि अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर अग्नी ठेवून अग्नीवर लाकडे व्यवस्थेने ठेवावे. मग अहरोनाचे मुलगे जे याजक त्याने ते तुकडे व शीर व मांदे ही वेदीवरील अग्नीवर असलेल्या लाकडांवर व्यवस्थेने ठेवावीत. मग त्याने त्याचे आतडी व त्याचे पाय पाण्याने धुवावे. मग याजकाने ते सर्व वेदीवर जाळावे. हे होमार्पण अग्नीतून केलेले अर्पण यहोवाला सुवासाचे असे आहे. हालेलुया. जर त्याचे अर्पण गुरांच्या खिल्लारातील होमार्पण असेल तर त्याने निर्दोष नर आळपावा. पुन्हा निर्दोष म्हणजे दोष रहित. देवाला काय हवं होतं? पवित्र पवित्र अर्पण देवाला हवं होतं, निर्दोष. यहोवासमोर आपण मान्य व्हावे म्हणून त्याने तो सभा मंडपाच्या दारापुढे अर्पावा. पापांची क्षमा मिळावी, यहोवा पुढे आपण मान्य असावे म्हणून कुठे अर्पावा? सभा मंडपाच्या दारापुढे. आणि त्याने आपला हात होमार्पणाच्या डोक्यावर ठेवावा. त्याचा गळा कापण्याच्या आधी काय करावं? मी समजा होमार्पण देत असेल तर तो गोरा आणावा, त्याच्या डोक्यावर मी हात ठेवावा. मग काय करावं? मग त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून तो मान्य केला जाईल, म्हणजे तो कापावा, त्याचं रक्त घ्यावं. आता माझा हात त्या डोक्यावरती कशाला ठेवावा? माझी पापे गोऱ्या. हां, इकडे अदला बदल आहे. काय आहे? अदला बदल. कोकरा आणि मी. कोकरा निर्दोष, मी पापी. पण माझ्या बदली कोकरा मेला ना, कोकऱ्याचा निर्दोषता मला मिळाली. माझे हात त्याच्यावरती गेले म्हणजे आम्ही एक झालो. हात ठेवले म्हणजे आम्ही एक झालो. माझ्या बदली तो मेला आणि त्याचं जीवन मला मिळालं. माझी पापं त्याने घेतली आणि त्याची निर्दोषता मला मिळाली. आम्ही एक झालो. माझं त्याच्यावर गेलं, त्याचं माझ्यावर आलं. येशू ख्रिस्त कोण आहे? कोकरा. त्याच्यावर हात ठेवणं म्हणजे काय? मुखातून कबूल करणं की ख्रिस्त येशू देवाचा पुत्र आहे, तो मेलेल्यातून उठलेला आहे. हालेलुया. आणि आपल्या अंतःकरणात तसा विश्वास धरशील तर तुझे तारण होईल. हे आहे अदला बदल. माझी पाप येशूनं घेतली, येशूचं न्याय पण मला दिलं. माझे रोग त्याने घेतले, त्याचं जीवन त्यानं मला दिलं. आम्ही एक झालो. त्यामुळे पौल म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी गेलो आहे. बरोबर. बरोबर म्हणजे एक झालो. मी ख्रिस्ताबरोबर. तो मेला तेव्हा मी पण त्याच्यात होतो. आपण आदामामध्ये होतो की नाही? आपण कसे जन्मलो? आदामामध्ये आपण बीजापोटी होतो. होतो की नाही? आपलं बीज आपल्या बापाला कसं मिळालं? त्याच्या बापाकडून. त्याच्या बापाला कसं मिळालं? त्याच्या बापाला कसं मिळालं? मोठ्या बापाकडून. ते गेलं आदामापर्यंत. म्हणजे आदामामध्ये मी जसा होतो आणि पाप मला मिळालं, मी पापी झालो, तसं ख्रिस्तामध्ये माझं बीज होतं. त्याने आत्म्याने मला नवीन जन्म दिला. शब्दरूपी बीजाने आम्हाला जन्म दिलेला आहे. आम्ही एक झालो. हालेलुया. माझी पापं त्यानं घेतली, त्याचं न्याय पण मला दिलं. माझे रोग त्याने घेतले, त्याचं आरोग्य त्यानं मला दिलं. माझं दुःख त्यानं घेतलं, त्याचा आनंद त्यानं मला दिला. मला शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली. माझी अशांती त्यानं घेतली, माझी चिंता त्यानं घेतली, त्याचं शांती त्यानं मला दिली. आम्ही एक झालो. माझी गरिबी त्यानं घेतली, त्याचं श्रीमंती मला दिली. माझे शाप त्यानं घेतले, त्याचे आशीर्वाद मला मिळाले. माझ्यासाठी तो नग्न झाला आणि त्यानं न्यायपणाची वस्त्र मला नेसवली. बाप रे. हालेलुया. काय काय मिळालं आपल्याला? मग पौल म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी गेलेलो आहे. रोज
जर आपल्याला त्याचं जीवन हवं असेल, जर आपल्याला त्याचे आशीर्वाद हवे असतील, जर आपल्याला त्याचं न्यायपण हवं असेल, तर त्याच्याशी एक व्हावं लागेल. रोज प्रभू मी तुझ्यामध्ये, तू माझ्यामध्ये. आणि ख्रिस्त येशूचं रक्त काय लिहिलंय? जसा तो प्रकाशात आहे. वाचाल का? 1 योहान 1 अध्याय. 1 योहान 1 अध्याय. जसा तो प्रकाशात आहे, तर जर आपण त्याच्यासारखे प्रकाशात चाललो तर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्या सर्व पापापासून शुद्ध करतं. वचन 7 1 अध्याय. 1 योहान 1 अध्याय 7वं वचन. 1 योहान 1 अध्याय 7वं वचन. परंतु जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपले एकमेकांचे भागीपण आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. जसा तो प्रकाशात आहे, जसा तो पवित्र आहे, तसे आपण त्याच्याबरोबर त्याच्या प्रकाशात चालू, त्याच्याशी एक होऊ. तर काय होईल? आपले एकमेकांशी भागीपण आहे. आपण ख्रिस्ताशी एक झालेलो आहोत. त्याच्या वचनाद्वारे चालून आपण त्याच्याशी कसे होतो? एक. जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहेत ना. मग त्याचं ते माझं आणि माझं ते त्याचं नाही का? अदला बदल. हालेलुया. आणि मग काय होईल? आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. रोज रोज त्याच्यामध्ये चालायचं आहे. हालेलुया. आपण मनाने पण पाप करतो तेव्हा प्रभूला सांगायचं, प्रभू माझं विवेकभाव शुद्ध कर. असं लिहिलं आहे की कालवडीचं रक्त त्यांची पापे शुद्ध करत होतं, तर विशेष करून ख्रिस्त येशूचं रक्त तुमचा विवेकभाव शुद्ध करणार नाही का? आहे ना इब्रिकरात? तुमचा विवेकभाव, तुमचं मन शुद्ध करील, तुमचे विचार शुद्ध करील. प्रभूला सांगायचं, प्रभू तुझ्या रक्तानं माझे विचार शुद्ध कर. हालेलुया. इब्रिकरास पत्र 10वा अध्याय. इब्रिकरास पत्र 10वा अध्याय. एक ते 10. पान नंबर 1455. इब्री 10 पहिलं वचन. नियमशास्त्रात तर पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची छाया आहे, पण त्या गोष्टीचे वास्तविक स्वरूप नाही. म्हणून ते दरवर्षी अखंड अर्पिलेल्या त्याच यज्ञाने जवळ येणाऱ्यास पूर्ण करायला कधीही समर्थ नाही. नियमशास्त्रात तर पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टीची छाया आहे. छाया म्हणजे सावली आहे, पिक्चर आहे, खरं नाही. सावली खरी असते का? हां, सावली खरी असते? नाही. पण ज्याची सावली पडते तो खरा आहे. मग नियमशास्त्रात सावली आहे, पण येशू ख्रिस्त खरा आहे. नियमशास्त्र येशू ख्रिस्ताची सावली आहे, पण येशू ख्रिस्त नियमशास्त्राची पूर्णता आहे. हालेलुया. नियमशास्त्रात तर पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची छाया आहे, पण त्या गोष्टींचे वास्तविक रूप नाही. ती अर्पणं, ती होमार्पणं, ती पापार्पणं, ती शांत्यार्पणं, सगळी जी अर्पणं होत होती, बकरे कापले जात होते, ती पूर्ण करण्यास समर्थ नव्हती. म्हणून ते दरवर्षी अखंड अर्पिलेल्या त्याच यज्ञानी जवळ येणाऱ्यास पूर्ण करायला, पवित्र करायला, शुद्ध करायला कधीही समर्थ नव्हती. हालेलुया. जुन्या काळातील अर्पणं ही प्रभू येशूची छाया होती, दर्शक होतं की येणार आहे, कोकरा येणार आहे, कोकरा वधला जाणार आहे, कोकरा अर्पीला जाणार आहे आणि त्याचेच रक्त तुम्हाला शुद्ध करणार आहे.
वचन 2, जर ते समर्थ असते तर उपासना करणारे एकदाच शुद्ध केलेले असता पुढे त्यांना पापांची काही भावना राहिली नसल्यामुळे ती अर्पणे अर्पिण्याची बंद झाली नसती काय? जर ते समर्थ असते म्हणजे कोकऱ्याचं बलिदान, बकऱ्याचं बलिदान, गोऱ्याचं बलिदान जर समर्थ असतं, त्याने माझी पापं वाहून नेली असती, तर उपासना करणारे एकदा शुद्ध केलेले असता पुढे त्यांना पापांची काहीही भावना किंवा आठवण राहिली नसती आणि ती अर्पणे अर्पिण्याची बंद झाली नसती काय? हालेलुया. ती बंद झाली नसती काय? आता सुद्धा यरूशलेममध्ये मंदिर बांधलं जाईल, तिथे पहिलं गोरा अर्पिला जाईल. का? कारण ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही. ते जुन्या करारावर विश्वास ठेवतात, त्यांना ख्रिस्त सापडला नाही, त्यामुळे ती अर्पणे ती अर्पिले जातील. पण आम्हाला खरा कोकरा मिळालेला आहे. आम्हाला अर्पण करण्याची गरज नाही, आम्हाला गोरे देण्याची गरज नाही. आमच्यासाठी वधलेला कोकरा, त्यावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे. तो जिवंत आहे, तो पुन्हा मरत नाही आणि आम्हालाही पुन्हा मारत नाही. हालेलुया. वचन 3, परंतु त्या अर्पणाने दरवर्षी पापांची आणखी आठवण केली जाते, कारण बैलाचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करील हे अशक्य आहे. परंतु त्या अर्पणाने दरवर्षी पापांची आणखी आठवण केली जाते. मी अर्पण करतो पुन्हा पाप करतो, मी अर्पण करतो पुन्हा पाप करतो, मी दरवर्षी येतो, गोरा देतो, पुन्हा जातो, पुन्हा दुसऱ्या वर्षी येतो, अर्पण करतो, पुन्हा जातो, परत 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 त्याची आठवण राहते. पाप शुद्ध केलं जात नाही, कारण मन शुद्ध केलं जात नव्हतं, विचार शुद्ध केले जात नव्हते, कारण स्वभाव देवाचा मिळालेला नव्हता, आत्मा दिलेला नव्हता. आता काय दिलं आपल्याला? देवाचा आत्मा, जो आपल्याला शुद्ध करत राहतो. त्यामुळे आपल्याला पापांची आठवण होत नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्या सर्व पापांची क्षमा करते. तो विसरतो, तो सांगतो मी तुझी पापे आठवणारच नाही, तू पण नको आठवूस. हालेलुया. जुन्या करारात पापे झाकलेली होती नाही का? ज्याचे पाप झाकले आहेत तो सुखी, नाही का? ज्याचे अन्याय झाकलेले आहेत तो सुखी. झाकलेले म्हणजे कधीतरी उघडून बघू शकत होते, आठवण येत होती तेव्हा बघायचे मी काय काय केलंय, परत बंद करायचे. झाकलेली होती. पण नवीन करारात पुसलेली आहेत. झाकलेलं आणि पुसलेलं फरक आहे. जुन्या करारात झाकलेलं होतं, नवीन करारात पुसलेली आहेत. तुझी पापे लाखेप्रमाणे तांबडी असली तरी मी ती हिमाप्रमाणे शुद्ध करीन. जशी पूर्वेपासून पश्चिमेकडे जशी भेटत नाही तशी तुझी पापे तुला भेटणार नाहीत. पूर्व आणि पश्चिम कधी मिळते नाही, तशी आपली पापे देवानं आपल्यापासून दूर केलेली आहेत, शुद्ध केलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या एकदाच अर्पिलेल्या यज्ञामुळे. पुन्हा पुन्हा करावा लागणार तो एकदाच वधलेला कोकरा तुमच्यासाठी, माझ्यासाठी. जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो लाजवला जाणार नाही. जो त्याला घेतो, जो त्याला अंगीकारतो, त्याला देवाची लेकरं होण्याचा अधिकार देतो. तू माझा पुत्र आहेस. जेव्हा आपण ख्रिस्ताच्या नावात देवाजवळ जातो तेव्हा देव बाप आपल्याला आपण म्हणून बघत नाही, तर ख्रिस्त म्हणून बघतो. आपण येशू ख्रिस्ताच्या नावात का प्रार्थना करतो? का आपण प्रार्थना संपवताना काय म्हणतो? ख्रिस्त येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तो एकाने मान्य कर. माझ्या नावाने मागितलं तर नाही. मी माझ्या स्वतःच्या कर्माने देवाजवळ जाऊ शकत, मी देवाच्या कोकराच्या द्वारे देवाजवळ जाऊ शकतो. त्याने माझ्यासाठी वाट स्थापली आहे. पवित्र स्थानात जाण्यासाठी त्याने माझ्यासाठी वाट मोकळी केली आहे. त्याच्यामधूनच जाता येतं. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे.
माझ्या मधून गेल्याशिवाय कोणालाही बापापाशी जाता येत नाही. माझा रक्त घेतल्याशिवाय, माझ्या रक्तानं शुद्ध झाल्याशिवाय, मला घेतल्याशिवाय कोणीही बापाला पाहू शकणार नाही. हालेलुया. वचन 5. वचन 4 म्हणतं, बैलाचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करील हे अशक्य आहे. कोंबड्या बकऱ्याचे रक्त पाप शुद्ध करत नाही. ते टेम्पररी सुख देतं. हां, मी बकरा दिला, मी माझी पाप शुद्ध झाली, खलास. पण स्वभाव बदलत नाही. हालेलुया. पापी स्वभाव बकऱ्याचं रक्त बदलत नाही, पण येशू ख्रिस्ताचं रक्त माझा स्वभाव बदलतं, माझा विवेक भाव शुद्ध करतं. मला पाप करू नये म्हणून त्याचा आत्मा मला ताकद देतो. हालेलुया. वचन 5. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणतो, यज्ञ व अर्पण यांची इच्छा तू धरली नाही, तर तू माझ्यासाठी देह घडवून तयार केला आहे. होमार्पणाने व पापाबद्दलच्या अर्पणाने तुला संतोष झाला नाही. तेव्हा मी म्हणालो, शास्त्राच्या पुस्तकात माझ्याविषयी लिहिले आहे, हे देवा, पहा, मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलो आहे. वचन 5 म्हणतं, म्हणून तो जगात येते वेळेस म्हणतो. कोण कोण म्हणतो? येशू. यज्ञ व अर्पण यांची इच्छा तू धरली नाही. देव म्हणतो, बोकडे माझीच आहेत, बकरे माझे आहेत, डोंगर माझे आहेत, त्यावरील सर्व गुरे माझी आहेत. तू मला काय देशील? सर्वच माझं आहे. तू माझं घेऊन मलाच कसं देशील? हां, तू माझंच घेऊन मला देतोस? यज्ञ व अर्पण यांची इच्छा तू धरली नाही, तर तू माझ्यासाठी देह घडवून तयार केला आहेस. आपणही तेच सांगू देवाला. शरीर कोणासाठी तयार केलं आहे? देवासाठी. पाप शिरलं तेव्हा देव निघून गेलेला, प्रीती निघून गेली. पण येशू त्यानं ते देह धारण केला. त्यानं देव त्याच्यामध्ये होता. देव देही झाला, शब्द देही झाला. त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही देवाचे गौरव पाहिले. जो देव अदृश्य होता तो दृश्य झाला. पूर्वीच्या काळी देव अंशांशांनी, प्रकारांनी आपल्या लोकांद्वारे, संदेशांद्वारे बोलला. परंतु आत्ताच्या काळी तो आपल्या पुत्राद्वारे बोलला. हालेलुया. तो जगात येते वेळेस म्हणतो, यज्ञ व अर्पण याची इच्छा तू धरली नाही, तर तू माझ्यासाठी देह घडून तयार केला आहे. आता देवाला कोणता यज्ञ पाहिजे? आपल्याकडून कोणता यज्ञ पाहिजे? आपलं शरीर. काय पाहिजे? म्हणून ज्या जगाशी समरूप होऊ नका, तर देवाला आपलं शरीर जिवंत पवित्र यज्ञ असं अर्पण करा. ही तुमची आत्मिक सेवा आहे, ही तुमची आत्मिक आराधना आहे. शरीर दिलं नाही आणि मी गाणी म्हटली चालेल का? देवाला माझं हृदय पाहिजे, देवाला माझं शरीर पाहिजे, देवाला माझ्यात राहायचंय. तो ओरडतोय, अरे दार उघड, मी ठोकत आहे. जर तू माझी वाणी ऐकशील तर मी तुझ्या आत येईन, मी तुझ्यामध्ये राहीन, तू माझ्याबरोबर जेवशील, मी तुझ्याबरोबर जेवीन, माझं जीवन मी तुला देईन, मी तुझ्याबरोबर राहीन. तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, तुम्हाला ठाऊक नाही काय? देवाचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतोय, तुम्ही विसरलात काय? कोण आहे मंदिर आता? देह मंदिर पहिलं येशू होता. त्याने इतकी सारी मंदिरं बनवलेली आहेत. त्याच्यामध्ये देव राहतो, देवाची प्रीती राहते, देवाची कृपा राहते. हालेलुया. देवाचा आत्मा वस्ती करतो, कारण त्याच्या रक्तामुळे आपण शुद्ध झालेलो आहोत. आणि त्या दिवसाची आठवण म्हणून आपण प्रभू भोजन घेतो, की त्यासाठीच प्रभू माझ्यासाठी मेला, की मला त्यानं पवित्र करावं, मला त्याचं मंदिर बनवावं. जो देव निघून गेलेला तर पुन्हा माझ्यात राहायला यावा. बाकी सर्व गोष्टी मिळतील, परंतु माझ्यामध्ये देव राहायला आला तर किती बरं होईल. हालेलुया. वचन 7.
तेव्हा मी म्हणालो, शास्त्राच्या पुस्तकात माझ्याविषयी लिहिले आहे, हे देवा पहा, मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलो आहे. मी म्हणालो, शास्त्राच्या पुस्तकात माझ्याविषयी लिहिले आहे, हे देवा पहा, मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलो आहे. ह्या देहाने काय करायचं आहे हो? एकच गोष्ट करायची, देवाची इच्छा पूर्ण करायची. देवाला जे आवडतं ते त्याला करू द्यायचं. पहिली इच्छा म्हणजे त्याला आपल्यामध्ये राहायचं आहे. देवाची पहिली इच्छा काय आहे? की मी तुमच्या आत वस्ती करीन, तुम्ही माझे लोक व्हाल. देवाची इच्छा काय आहे पहिली? की त्यानं माझ्यामध्ये राहावं. जे आदामानं घालवलेलं, काय गेलेलं आदामापासून, काय गेलेलं? देवाची उपस्थिती, देवाचं सान्निध्य. येशू ख्रिस्तामुळे आपल्याला काय मिळालं? देवाची समक्षता. देव आपल्यामध्ये राहायला आला. त्यानं पहिलं शुद्ध केलं, मग आपल्यामध्ये राहायला आला. हालेलुया. हा देह कोणासाठी आहे? प्रभूसाठी. वर केलेल्या उल्लेखात तू म्हणतो, यज्ञ व अर्पणे व होमार्पणे, पापाबद्दलची अर्पणे यांची इच्छा तू धरली नाही आणि त्यात तुला संतोष झाला नाही, हीच नियमशास्त्राप्रमाणे अर्पिण्यात येतात. मग त्याने म्हटले, हे देवा पहा, मी तुझी इच्छा पूर्ण करायला आलो आहे. दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो. जुना करार रद्द करतो. तो म्हणतो पूर्ण झाले आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतो वधस्तंभावरती? पूर्ण झाले आहे. जे दर्शक होतं, जे वधले जात होते कोकरे मेंढरे, ते वधस्तंभावरती प्रभू म्हणाला, हे पूर्ण झालं आहे. आता बलिदान देण्याची गरज नाही. एकदाच अर्पिलेल्या यज्ञाद्वारे त्याने आपल्याला पापमुक्त केलं आहे. हालेलुया. बघा लिहिले 10 त्या इच्छेने येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे आपण पवित्र केलेले आहो. किती वेळा अर्पित केला गेला कोकरा? एकदाच. परत दरवर्षी करायची गरज नाही. आठवण करायची. काय करायचं? माझ्या आठवणीसाठी हे कर, की माझ्यासाठी तू वधला गेलेलास. जर मी त्याची रोज आठवण केली तर मी त्याच्यात राहीन, तो माझ्यात राहीन. प्रभू तू माझ्यासाठी मेलास, मी तुझ्याबरोबर मेलो, तुझ्याबरोबर पुरलो गेलो, तुझ्याबरोबर तुझ्या जीवनानं उठवलं गेलो. आता मी नाही तर तू माझ्यामध्ये जगतोस. मी प्रीती करू शकत नाही, पण तू तुझी प्रीती मला प्रीती करायला लावते. हालेलुया. इब्रिकरस पत्र 10वा अध्याय 14 ते 18. आणि जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काल पूर्ण केले आहे. पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो. प्रभू म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याशी करीन तो हाच, मी आपले नियम त्यांच्या हृदयामध्ये ठेवीन आणि त्यांच्या मनावर मी ते लिहीन. मग असे म्हटल्यानंतर तो म्हणतो, मी त्यांची पापे व त्यांचे अधर्म आणखी आठवणारच नाही. आता जेथे यांची क्षमा झाली तेथे पापांसाठी आणखी अर्पण नको. हालेलुया. वचन 14. कारण जे पवित्र केले जात आहेत, पवित्र केलेले आहेत आणि पवित्र केले जात आहेत म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तानं आपण आपल्या आत्मा पवित्र केला गेला आहे आणि आपलं मन पवित्र केलं जात आहे, रूपांतरित होत आहे. 2 गोष्टी आहेत. हालेलुया. आपले विचार पवित्र केले जात आहेत. रोज रोज प्रभू आपल्याला पवित्र करत आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे तो आपल्याला शुद्ध करत आहे. त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केलेले आहे.
तुम्ही पूर्ण केलेले आहात. फक्त कुठे? ख्रिस्ताच्या मध्ये. ख्रिस्ताच्या बाहेर काहीच नाही. कुठे पाहिजे आपण? ख्रिस्ताच्या मध्ये, त्याच्याशी एक. मग असे म्हटल्यानंतर तो म्हणतो, प्रभू म्हणतो, त्या दिवसानंतर मी करार त्यांच्याशी करीन तो हाच. जुना करार तो काढून टाकतो. जुना करार काय होता? तू असं कर म्हणजे मी तुला असं देईन, तू असं कर म्हणजे मी तुला आशीर्वाद देईन. नवीन करार काय आहे? तू प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, त्याला घे, त्याच्याशी एक हो, त्याच्या वचनाप्रमाणे चाल, त्याचं ते तुझं होईल. त्याच्या आज्ञाधारकपणामुळे आपल्याला आशीर्वाद मिळाले. त्याच्याशी एक हो, मग सर्व काही तुझंच आहे. हालेलुया. पण एक होणंच जमत नाही ना, ते एक होणंच जमत नाही. मी मध्ये येतो, मी मला माझं, प्रीती नाही, मग एक कसं होणार? हालेलुया. त्या दिवसानंतर मी करार त्यांच्याशी करीन तो हाच, मी आपले नियम त्यांच्या हृदयामध्ये ठेवीन. बाहेर लिहिलेलं नसणार, ते त्यांच्या कुठे असणार? हृदयामध्ये. आणि त्यांच्या मनावर मी ते लिहीन. हा आहे नवीन करार, की प्रभू आपल्या हृदयामध्ये राहायला येतो. त्याचे नियम तो आपल्याला सांगतो, त्याची प्रीती तो आपल्याला देतो, त्याचं सामर्थ्य तो आपल्याला देतो. हालेलुया. ही 10 बोटं आहेत ना. हालेलुया. मेलेल्या माणसाला पण 10 बोटं असतात. मुडद्याला, मड्याला हलतात का ती? नाही ना. मग आपण का हलू शकतो? जिवंत आहोत. 10 आज्ञा पण तशाच आहेत. मेलेल्या माणसाला ते पाळता येत नाहीत. देवाच्या आत्म्याशिवाय, प्रभू येशू आपल्यामध्ये राहिल्याशिवाय मला 10 आज्ञा पाळता येत नाहीत. बघा पाळून. देवाची प्रीती माझ्यात असल्याशिवाय मला त्या 10 आज्ञा पाळता येत नाहीत. सर्व नियमशास्त्राची पूर्णता एका वाक्यात केली जाते, जसा तू स्वतःवर तशी इतरांवर, स्वतः आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. 10 बोटं आहेत पण मेलेली असतील. जर त्याच्यात प्रीती नसेल, जर माझ्यात प्रीती असेल तर 10 आज्ञा पाळलेल्या आहेत आपोआप. म्हणून म्हणतो प्रभू, मी माझे नियम त्यांच्या हृदयात लिहीन. मी माझा आत्मा त्यांच्यावरती ओतेन. पवित्रतेचा आत्मा, प्रीतीचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा मी त्यांना देईन. मी त्यांच्यात राहीन, मी त्यांच्या आत वस्ती करीन आणि माझ्या मार्गात ते चालतील असं मी करीन. हालेलुया. आपण मेलेले राहायचं का? जिवंत. आणि ते चालवण्यासाठी ताकद काय आहे? देवाची प्रीती. आणि ती देण्यासाठी प्रभू माझ्यावर आला. येशू असाच मेला नाही. येशू मला प्रीती, माझ्यावर प्रीती केली, जेणेकरून मी प्रीती बनावं. मी काय बनावं? प्रीती. माझ्या बोलण्यातून, माझ्या वागण्यातून प्रीती दिसावी, त्याचं रूप माझ्यामध्ये दिसावं. देवाचं रूप म्हणजे काय? प्रीती. देव काय आहे? प्रीती. माझ्यामध्ये देवाचं रूप आहे म्हणजे काय? मी प्रीती करतो. मी कोणाला तुच्छ लेखणार नाही. मी कोणाचा हक्क मारणार नाही. सुवर्ण नियम काय आहे? तुला जसं शेजाऱ्याने तुझ्याशी वागावं असं तुला वाटतं तसं तू त्याच्याशी वाग. हां, सुवर्ण नियम आहे ना. काय? तुम्हाला जसं वाटतं की इतरांनी तुमच्याशी कसं वागावं. तुम्ही कोणाच्या गाडीला ठोक मारला, तुम्हाला काय वाटतं? त्याने येऊन थोबडात मारावा, पैसे मागावे, काय वाटतं तुम्हाला? वाटतं ना त्याने एक सोडून द्यावं? हां, की तुम्हाला पोलिसात घेऊन जावं, केस करावी? तुम्हाला काय वाटतं? सोडून द्यावं. मग कोणी आपल्याला ठोक मारला तर
तूही तसंच कर. हा आहे सुवर्ण नियम. देवाने तुमच्याशी कसं वागावं तुम्हाला वाटतं? देवाने तुम्हाशी कसं वागावं तुम्हाला वाटतं? कसं? मंदक्रोध, प्रेम दयाळू, क्षमा करावी, समजून घ्यावं, हां, सगळं काही द्यावं. तुम्ही तसेच वागा. जसं देवाने तुमच्याशी वागावं असं तुम्हाला वाटतं ना, देवानं क्षमा करावी, मग तुम्ही करा. कारण तुम्ही केली नाही तर तोही करणार नाही म्हणे. तुम्ही प्रेम केलं नाही तर तोही तुमचं प्रेम काढून घेईल. आहे ना सुवर्ण नियम? हा नियम पाळायचा आहे, सर्व काही व्यवस्थित होईल. हालेलुया. वचन 17. आणि मग असे म्हटल्यानंतर तो म्हणतो, मी त्यांची पापे आणि त्यांचे अधर्म आणखी आठवणारच नाही. मग देव विसरतो ते आपण कशाला आठवायचे? आपण उघडून बघतो काय झालं, 2 वर्षापूर्वी मी असं केलेलं, 1 वर्षापूर्वी मी असं केलेलं. प्रभू सांगतो, मी तुला क्षमा केलेली आहे, तू क्षमा मागितलीस, परत फिरलास माझ्याकडे, मग आठवू नकोस, कारण मी आठवत नाही. काय बरोबर का? पण एक गोष्ट, सर्व अपराध आठवले जातील. कोणते? जर तू क्षमा केली नाहीस तर तुलाही स्वर्गातील बाप क्षमा करणार. मग सर्व आठवलं जाईल. पाहिजे का? प्रभू सांगतो, तू 5 रुपये सोड, मी तुला 5 करोड सोडले आहेत. कोणतं बरं? हां, नाही तर आठवले जातील. बघा, वॉर्निंग देतो, कुणाबद्दल काहीच वाईट ठेवायचं नाही, शुद्ध करायचं आज. प्रभू, माझ्या मनात कुणाबद्दल काहीही असेल, तुझं रक्त मला शुद्ध करू दे, तुझ्या प्रीतीनं मला भर, तुझ्या आत्म्यानं मला भर, कारण त्यासाठीच तू बलिदान दिलंस. मला तुझं रूप देण्यासाठी तू बलिदान दिलंस, माझ्यामध्ये राहायला येण्यासाठी तू बलिदान दिलंस. हालेलुया. आता जेथे त्यांची क्षमा झाली आहे तेथे पापांसाठी आणखी अर्पण नको. ख्रिस्त येशूच्या एकदाच केलेल्या बलिदानाद्वारे तुम्ही पवित्र पूर्ण केलेले आहात. त्या पवित्रतेत राहा, त्याला घ्या, त्याच्याबरोबर चाला, त्याला ध्यानात धरून चालायचं. आणि जशी त्याने आपल्यावर प्रीती केली तशी आपण एकमेकावर प्रीती करावी. देव आपल्याला धर्म देत नाही. देतो का? मी व्हिडिओ पाठवला, बघितला का? काल एका पास्टरची मुलाखत आहे. त्याने उत्तमरित्या सांगितलं आहे की देवाने कोणता धर्म निर्माण केला नाही. धर्म म्हणजे मनाची धारणा, जे सर्वांचं भलं करतं. धर्म काय आहे? जे सर्वांचं भलं इच्छितं तो धर्म. माणुसकी हा धर्म. माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं हा धर्म. आणि तो येशू ख्रिस्त आपल्याला देण्यासाठी आला. येशू ख्रिस्त धर्म देण्यासाठी नाही आला, तर आपल्याला माणुसकीनं भरावं, आपल्याला माणूस बनवावं. आपण जनावर होतो, माणूस बनवावं, आपल्यामध्ये प्रीती घालावी म्हणून तो आला. बाकी सर्व गोष्टी मिळतील, आरोग्य मिळेल, धन मिळेल, पैसा मिळेल, नोकरी मिळेल, बायको मिळेल, सगळं मिळेल. प्रीती घ्या, कारण देवाची प्रीती सामर्थ्य आहे. तलवारीनं जग जिंकलं जात नाही, प्रीतीनं जिंकलं जातं. कितीही मनुष्य कठीण असू दे, तुम्ही त्याच्यावरती प्रीती करा, मग बघा कसा जिंकला जाणार नाही. हालेलुया. प्रीतीनं सर्व जिंकायचं आहे, कारण देवानं आपल्याला प्रीतीनं जिंकलेलं आहे. हालेलुया. आपण प्रभू भोजनाकडे जाऊ. वल्हांडण सण, येशूनं वल्हांडणाचा सण शेवटचा साजरा केला. कोकरू सांगितला आणायला. लूक शुभवर्तमान 22वा अध्याय 7 ते 16. लूक शुभवर्तमान 22वा अध्याय 7 ते 16.
पान नंबर 1262, लूक 22:7. आणि ज्यात वलांडण यज्ञ पशु कापायचा तो बैखमीर भाकरींचा दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र योहान यांना असे सांगून पाठवले की आपण वलांडणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपणासाठी ते तयार करा. तेव्हा ते त्याला म्हणाले, आम्ही कोठे ते तयार करावे अशी तुझी इच्छा आहे? आणि त्याने त्यांना सांगितले, पहा, तुम्ही नगराच्या आत गेल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा कोणी माणूस तुम्हाला भेटेल. तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्या मागून जा. आणि तुम्ही त्या घरधण्याला सांगा की गुरु म्हणतो, जेथे मी आपल्या शिष्यांबरोबर वलांडणाचे भोजन करीन अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे. मग तो तुम्हाला सामान सुमान लावून ठेवलेली एक मोठी माडीवरची खोली दाखवील. तेथे ते तयार करा. तेव्हा ते गेले आणि त्याने त्यांना सांगितले होते तसेच त्यांना आढळले आणि त्यांनी वलांडणाचे भोजन तयार केले. नंतर ती घटका आली तेव्हा तो बसला आणि प्रेषित त्याच्याबरोबर बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख सोसण्याच्या आधी फार उत्कंठेने तुमच्याबरोबर हे वलांडणाचं भोजन करायला इच्छित होतो. कारण मी तुम्हा सांगतो, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईल तोपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणारच नाही. हालेलुया. येशूनं शेवटचं भोजन आपल्या शिष्यांबरोबर घेतलं. त्याच्याबरोबर कोण कोण होतं? येशूने जेव्हा प्रभुभोज घेतला, शेवटचं भोजन घेतलं, तेव्हा त्याच्याबरोबर कोण होतं? त्याचे 12 शिष्यच होते. त्यातला एक धरून देणारा यहूदा इस्करियोत होता. येशूला माहीत होतं तो धरून देणार आहे. तो चोर होता. त्याच्याकडे कशणी होती आणि त्या कशणीतून तो चोरत असे. येशूला माहीत होतं, परंतु शिष्यांना काही माहीत नव्हतं. त्यामुळे ते म्हणाले, कोण? प्रभू मी का? कोण? हालेलुया. बघा प्रभूची प्रीती. येशू ख्रिस्तानं यहूदा इस्करियोतला शेवटपर्यंत प्रेम केलं. तो वाईट होता तरी त्याच्यावर प्रेम केलं. आपण करू का हो? कोणी आपले पैसे लुबाडले असतील, कोणी आपल्या विरुद्ध कपट करत असेल, आपण काय करू? त्याला भोजनास बोलवू? येशूला माहीत होतं ना. बघितली देवाची प्रीती, येशूची प्रीती. कसं लेखलं त्याने? त्याला शेवटपर्यंत चान्स दिला बदलायचा, परंतु तो बदलला नाही. त्याने स्वतःचाच घात करून घेतला. देव आपल्याला रोज वेळ देतो. बदल बदल बदल. जर आपण बदललो नाही, वेळ निघून गेलेली असेल. बघा काय झालं. योहान 27. यहूदाची वेळ निघून गेली. नंतर त्याला पछतावा झाला, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली आणि त्याने स्वतःचा नाश करून घेतला. 27 मत्ते 27 मत्तई 1 ते 10. मत्तई 27 1 ते 10. नंतर सकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील यांनी येशूला जीवे मारण्यासाठी त्याच्या विरुद्ध मसलत केली आणि त्याने त्याला बांधून नेले व सुभेदार पिलात याच्या हाती दिले. तेव्हा तो दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्याला शत्रूंच्या हाती देणारा यहूदा पस्तावला आणि त्याने मुख्य याजक वडील यांच्याकडे ते 30 रुपये परत आणले. तो म्हणाला, मी निर्दोष रक्त तुमच्या हाती देऊन पाप केले आहे. पण ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, ते तूच पहा. मग त्याने ते रुपये पवित्र स्थानात फेकून दिले आणि तो निघून गेला. मग त्याने जाऊन गळफास घेतला. हालेलुया. सैतानानं येशूला धरून द्यावं असं यहूदा इस्करियोतच्या मनात घातलेलं, कारण पैसे मिळणार होते. यहूदाला काय हवं होतं? प्रभूबरोबर राहून काय चोरत होता तो? पैसे. त्याचं मन कुठे होतं? पैशात होतं. हालेलुया. आपलं कुठे आहे? प्रभूला आपण विकतो का?
थोड्याशा लाभासाठी आपण प्रभूची गद्दारी करतो. हां, काय होतं? थोडं खोटं बोललं तर काय होतं? थोडं चोरलं तर काय होतं? नाही, वेळ निघून जाईल, आपलं हृदय कठीण होईल. यहूदा इस्करियोतनं जसं केलं, त्याच्यामध्ये भाकरीचे तुकडा घेतला आणि शैतान त्याच्यामध्ये आधी बाहेर होता, आधी मनात धरून दिलेलं, मनात भरवत होता, येशूला पकडून दे, तुला 30 नाणी मिळतील, तुझा फायदा होईल. त्याने तसं केलं का? कारण जेव्हा प्रभूचं भोजन घेतलं तेव्हा शैतान जो बाहेर होता तो मध्ये घुसला. मग काय त्याची दशा बघा, दशा काय झाली. नंतर सकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील यांनी येशूला जीवे मारण्यासाठी त्याच्या विरुद्ध मसलत केली. प्रभूला धरून दिलेलं त्याच्या अगोदरच्या अध्यायात आपण वाचतो की यहूदा इस्करियोतने प्रभूचं चुंबन घेतलं रात्री, कारण सगळे सारखे दिसत होते. येशूला ओळखणं कठीण होतं, कारण तो सर्वांसारखाच दिसत होता. त्याने काय राजाचे कपडे घातले नव्हते. जे शिष्यांचे कपडे होते तेच त्याचे कपडे होते. जी दाढी शिष्यांना होती तीच त्याला होती. मग यहूदाने इस्करियोतनं चुंबन का घेतलं? कारण धरायला आलेले येशूला ओळखू शकत नव्हते, कारण तो त्यांच्यासारखाच दिसत होता. वेगळं दिसत होतं का? पांढरा होता का? घारे डोळे? आपण येशूची पिक्चर पाहतो, फोटो पाहतो, तसा काही येशू नव्हता हो. तो आपल्यासारखाच माणूस होता. काळा असेल, सावळा असेल, त्याचे केस सोनेरी नव्हते हो. मग यहूदाने चुंबन कशाला घेतलं? त्याचे केस सोनेरी असते तर लोकांनी ओळखलं असं ना, सोनेरी केसाचा पकडा त्याला. तुमच्यासारखा माझ्यासारखा तो झाला. मनुष्याचं रूप त्यानं धारण केलं. हवेशी होते रूप, हवा असा वाटावा असं रूप त्याच्याजवळ नव्हतं. वाचलं ना आपण यशाया 53 काय वाचलं? त्याला सुंदरता नव्हती. कोणाला हवा हवा असा वाटावा असा तर नव्हता. मग कसा होता? आपल्यासारखा. म्हणून यहूदा इस्करियोतला त्याचं चुंबन घ्यावं लागलं धरून देण्यासाठी की हाच तो आहे. बरोबर ना? आता कशाला चुंबन घेतलं असतं? वचन 3, तेव्हा तो दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्याला शत्रूंच्या हाती देणारा यहूदा पस्तावला. त्याला वाईट वाटलं. हालेलुया. आणि त्याने मुख्य याजक व वडील यांच्याकडे ते 30 रुपये परत आणले. पण वेळ निघून गेलेली. त्याने कशासाठी परत आणले? की येशूला सोडा. त्याला पस्तावा झाला. येशूला सोडा, हे 30 रुपये घ्या, पण परत सोडा. माझी चुकी झाली, मी वाईट केलं, माझी चुकी झाली, पण आता सोडा. पण वेळ निघून गेलेली. बघा, शैतानही तसंच करतो ना. शैतान काय करतो? आधी कर, मग मर. मग त्याच्या जवळ जाऊन सांगू का मला सोड, मला सोड? नाही, भोग. शैतान काय करतो? आधी कर, मग भोग. हालेलुया. त्याने ते 30 रुपये परत आणले. वचन 4, तो म्हणाला, मी निर्दोष रक्त तुमच्या हाती देऊन पाप केले आहे. पण ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय? रात गई बात गई, निकल गया, टाइम निकल गया, अभी सोचने का नहीं, तूने किया वो किया, अभी भोग, अभी भुगत, आता भोग. का झालं असं? कारण तो येशू बरोबर 3.5 वर्ष होता, बदलला नाही. आपण किती वर्ष चाललो येशू बरोबर? बदललो का? हालेलुया. अशी वेळ येईल की बदलण्यास वेळ मिळणार नाही.
आज म्हटलेला दिवस आहे, तोपर्यंत पश्चाताप कर. आपलं हृदय कठीण करू नकोस. आस्था होऊन पश्चाताप कर. तू केलेला करार आठव की प्रभू, मी तुझ्यासाठी मरेन अशी मी प्रतिज्ञा केलेली. मी तुला अनुसरेन. मेलो तरी चालेल, मी तुझ्या मागे येईन. हां, आठवतो आपण की आता मी सुखी आहे, बस प्रभू जाणे त्याचं, तो स्वर्गात, मी इकडे मजा करो. नाही, बघा पछतावा झाला त्याला. आणि त्याने मुख्य याजक व वडील याच्याकडे ते 30 रुपये परत आणले. तो म्हणाला, मी निर्दोष रक्त तुमच्या हाती देऊन पाप केले आहे. मग ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, ते तूच पहा. मग त्याने ते 30 रुपये पवित्र स्थानात फेकून दिले. उपयोग झाला नाही. आणि तो निघून गेला. मग त्याने जाऊन गळफास घेतला. हालेलुया. त्यानं प्रभूकडे जाऊन क्षमा मागितली असती तर ते झाली असती, परंतु त्याने प्रभूकडे तो गेला नाही. प्रभूची प्रीती त्यानं ओळखली नाही. प्रभूची प्रीती त्यानं ओळखली असती तर प्रभूकडे गेला असता की नाही? प्रभूने क्षमा केली असती की नाही? प्रभू क्षमा करणार नाही असं कोणतंही पाप नाही. केली असती, पण त्याने चुकीचा मार्ग घेतला. येशूला वधस्तंभी दिलेलं त्याच्याबरोबर चोर होते. किती होते? नाही, बरेच होते. आपल्याला 2 वाटतात, पण बरेच होते. हालेलुया. ते सर्व चोर ओरडत होते, तू स्वतःला वाचव, आम्हालाही वाचव. नाही, परंतु एक काय म्हणाला, आपण जे केलं त्याचं आपण भोगत आहोत. आपल्याला दंड योग्य आहे, परंतु हा निष्पाप आहे. ह्याने कोणतंही पाप केलं नाही. हालेलुया. प्रभू त्याला काय म्हणाला? आणि तो त्याला म्हणाला, प्रभू, माझी तू येशील तेव्हा आठवण कर. तो किती वर्ष राहिलेला हो प्रभू बरोबर? यहूदा इस्करियोत किती वर्ष राहिला? 3.5. तो वधस्तंभी दिलेला चोर किती वर्ष राहिला प्रभू बरोबर? पण पछतावा आणि पश्चाताप यात फरक होता. हालेलुया. तो फक्त 2 मिनिटं राहिला असेल, पण त्या 2 मिनिटात त्यानं तारण पावलं. येशू म्हणाला, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. बघा, मग त्याने यहूदा इस्करियोतला क्षमा केली नसती, पण त्यानं आपलं मन कठीण केलेलं. तो बदलला नाही. आपण जर बदललो नाही तर आपल्याला काही आशा नाही. बदला. प्रभूचा आठवा की प्रभू तू कशासाठी आलास, आम्ही प्रभूला कशासाठी घेतलंय. विचारा स्वतःला प्रश्न की मी प्रभूला माझा तारणारा म्हणून कशासाठी घेतलंय. माझं बरं व्हावं, मी आशीर्वादित व्हावं, माझं हे व्हावं, माझं ते व्हावं, हे व्हावं, ते व्हावं, की प्रभूनं माझ्यामध्ये राहावं, मी प्रभूसारखं व्हावं, प्रभू माझ्यामध्ये रूपधारी व्हावा, त्याची प्रीती माझ्यामधून दिसून यावी, माझं वागणं, माझं बोलणं प्रभूसारखं असावं. जशी त्यानं क्षमा केली तसं मी इतरांना क्षमा करावी. जसा तो दयाळू होता तसा मी दयाळू व्हावं. हालेलुया. येशूने किती पाप घेतली आपल्यावरती? सर्व जगाची. म्हणजे त्यानेच केली होती असं ना? देवाने येशूला काय लेखलं? पाप लेखलं. म्हणजे तू पाप केलं आहेस. मग येशूनं कोणाची पाप घेतलेली? त्यानं केलेली का? कुणाची घेतलेली? आमची. मग आपण इतरांची पाप का नाही घेऊ शकत? इतरांची पाप घेतो आपण? मोठं मन लागेल, येशूचं मन लागेल. हालेलुया. दुसऱ्यांच्या चुकांची भरपाई आपल्याला करायची आहे. जसं काय मीच केलं आहे, ठीक आहे, मी भरतो.
जसं प्रभूने माझ्यासाठी भरलं तसं आपण इतरांसाठी भरावं. घेतो आपण दुसऱ्यांची पापं जशी काही ती मीच केली आहेत. हालेलुया. बघा वचन 6. मग मुख्य याजक ते रुपये घेऊन म्हणाले, हे रक्ताचे मोल आहे, म्हणून हे दानकोशात टाकणे योग्य नाही. हे देवाच्या भांडारात येणं योग्य नाही, कारण हे रक्ताचं मोल आहे. ह्याच्यामुळे येशूला विकत घेतलेलं आहे. मग त्यांनी मसलत करून परक्यांना पुरण्यासाठी त्या रुपयांनी कुंभाराचे शेत विकत घेतले. म्हणून त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. तेव्हा इर्मया भविष्यवाद्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण झाले. त्याने म्हटले होते, आणि ज्याचे मोल ठरवले, ज्याचे मोल इस्रायलाच्या संतानाने ठरवले, ते त्याचे मोल म्हणजे ते 30 रुपये त्यांनी केले. आणि जसे प्रभूने मला नेमले होते तसे त्यांनी कुंभाराच्या शेतासाठी ते दिले. हे वचन पूर्ण झालं. हालेलुया. सर्व काही पूर्ण होईल. ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होतील, परंतु आपल्याला पूर्ण व्हायचं आहे. आपल्याला प्रभूच्या रूपात रूपांतरित व्हायचं आहे. आज सांगू प्रभूला, प्रभू तुझी भाकर, तुझं रक्त आज मी घेत आहे. माझं अंतःकरण शोध. मी तुझ्याबरोबर किती वर्ष आहे, पण मी बदललो नाही. माझे जुना स्वभाव अद्यापही आहे. माझा तुझ्या विरुद्ध जाणं अद्यापही आहे. माझ्यामध्ये राग अद्यापही आहे. माझ्यामध्ये पैशाचा मोह आहे. मी तुला नाकारतो, मी तुला विकतो. प्रभू वेळ जाऊ देऊ नकोस. आज माझी भेट घे. हालेलुया. 1 कोरिन्थिकर 11वा अध्याय.